सकाळी सकाळी इतक्या लवकर 6:30 वाजले नाही तिथं हो काय आली का म्हणा पाहुणे लग्नाची रामपूरचं तर काही कोणी दिसून नाही राहिलं हे अरे का हो, काय म्हणलं नमस्कार दादा हो कोण आपण काय कोण पाहिजे म्हणलं. कोण म्हणजे आता तुम्हाला माहित नाही का म्हणलं? कोण आहे माहित नाही तुम्हाला? आम्ही कोण आहे माहित नाही? कोण म्हणजे आता मले काय माहित तुम्ही हो रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे का तुम्ही व्लादिमीर पुतीन म्हणते ते आहे का म्हणलं. शिल्लकच बोलून राहिला. जसं काय याला वाटतं मी अमेरिकेचा काय काय अध्यक्ष जाऊ नये. ट्रम्प सारखाच दिसते. काय तुम्ही कोण व्हा म्हणलं मग? तुम्ही कोण व्हा? मी काय 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 ट्रम्प हो का म्हणलं ट्रम्प तात्या हो का मी. अरे मी आचारी माणूस आहो रातभर माय आता डोळे हे पा बुंदी काढू काढू हो असं म्हणलं झोप येऊन राहील म्हणलं आता हो पण आता हे करणं आहेच म्हणले आता आचारी म्हटल्यावर स्वयंपाक करावंच लागते म्हणले आता दिवसभर पुरी भाजी म्हणून आता मी जरासं शेकासाठी इथं आलो थंडी आहे म्हणून हो ना. तुम्ही कोण म्हणलं एवढं सकाळी सकाळी भटकली इकडे. हो दादा आम्ही ते आपल्या टुकटुकीच्या घरचं लग्न आहे की नाही हो, त्यांच्याकडचे पाहुणे आहो म्हटलं आम्ही नवरींकडचे आहो आम्ही ही नवरीन आहे ही नवरींचे बाबा आहे आणि मी लग्नाळू कंपनी आमची योजना हो त्याची अध्यक्ष सचिव आहे सचिव. अरे बाबा तुम्ही आहे का तीनपत्रे हो 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 टुकटुके तीनपत्रे परिवार हो 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 बरोबर आहे बरोबर आहे रामपूरचा टुकटुके आणि तुमचा तीनपत्रे म्हणून सांगितलं होतं त्यानं बरोबर आहे मग इतकेच लोक आहे का म्हणलं अजून काही बस तिघच फक्त तिघच. हो येऊन राहिली एक गाडी दादा. तुम्ही इतकी काही चौकशी करायची गरज हो येऊन राहिले. आम्ही पुढे आलो. आमची गाडी पुढे आली. तर म्हणलं चला आता काय व्यवस्था आमची? व्यवस्था म्हणजे आता काय व्यवस्था म्हणजे आता दिवसच निघाला ना अजून दाताले मंजन नाही ना आमच्या हो ना. आता तुम्ही लहान त्या पोराकडे जाईल फोन लावा म्हण काय आहे म्हण इथं अजून तर पट्ट्याही नाही टाकल्या इतक्या लवकर येत असते का 17 टाकता का. अगोच आहे जरा नाही शिल्लक दिसते मला आचारी. बरं ठीक आहे लावतो मी फोन लावतो. आमची माणसं आहेत तिथं हो त्याला फोन लावून विचारून घेतो हो ना काय सोय नाही काही नाही अजून म्हणजे आले नाहीत ती हो ना. अजून 10 मिनिटं लग्न लावणं आहे हो ठीक आहे लावतो आम्ही तिकडे फोन हो. चला म्हटलं कुकड्या ते दाखवून द्या आम्हाला त्या तेवढं दाखवा फक्त तिथून फोन लावा आम्हाला. बरोबर ठीक आहे ना हो जाय भाऊ भाच्या हो दाखवून देते यायला त्याची खोली दाखवून नवरीनवाल्याकडची जा ताई म्हणलं जा हो जा जा. असं असं आले का तुम्ही असं हो हो बरोबर ठीक आहे ना आम्ही बस आता येतोच लवकरच निघतो आता नवरदेवाकडे ते चालूच आहे इथं जाणं शहर आता नवरदेव इथंच आहे बस आता लवकरच निघतील ते हो काही हरकत नाही. तुम्ही आले बी नाही हो का लवकर आले जराशे हो ना 7 वाजले सकाळचे नाही बरं झालं ना हो लवकर गुंडायला लागते ना आपल्याला. बरं चालते ना हो ठीक आहे तुम्ही थांबा तिथं 3 जण 4 जण नाही का अजून किती 4-5 जण दुसरे आहे. बरं ठीक आहे हो चालते ठीक आहे करा तुम्ही चहा पण नाश्ता तोंड गिंडवा हो ठीक आहे ठेवतो मग ओके. आहे आले म्हणते तर पोरीकडचे पोहोचले म्हणते 7 वाजले बरोबर काट्यावर काटा गेला आणि आपलं म्हणलं अजून आता जाणोशावर तोंडही धुवायचे आहेत लोक आपले सांगा ना आता उठलेत लोक कसं काय होईल म्हणलं अशा सांगा ना आता मग 10 वाजून 10 मिनिटं लग्न लागन का मग टाईमवर लग्न लागलं पाहिजे बा हे ते आणि परत आपल्या कशा म्हणजे चुकीच्या होऊन राहिल्या 1:30-2 वाजून राहिल्या आपल्याला नाही तर तसं करायचं आपल्याला नियमान 10 वाजून 10 मिनिटं लागलं पाहिजे ना. पण इतकी घाई असते का 7 वाजता ती नवरीकडचे आले म्हणतात तुम्ही त्यानं घरी दातं घासते का नाही म्हणलं का इथंच म्हणजे घेऊन आले ते अरे या इतक्या लवकर असते का अरे 9-10 वाजता आम्ही आता पोहोचत होतो तिथं इतक्या लवकर होत असते का आता सांगा बरं तुम्ही काही आपलं रजा आहे ना सगळं आता व्यवस्था काय 10 ते 11 11 होतच असते लग्न म्हणल्यावर आता काय एकाची हाती असते का ती लावलं की झालं निघालं सगळं पाहा लागते याले म्हण लागते त्याला म्हण लागते टोमंजी सरे म्हणलं काय फुगेल असतात काही सगळं म्हणलं आपल्याला म्हणजे काय सगळं धरून बांधून एकत्र आणायला लागते ना. अरे मग मी म्हणतो तुम्ही टाईम काढताच काय म्हणलं मग हो वेळ कायले काढता तुम्ही शुभ वेळ आणि हे ते 3 आणि 4 वाजता लावून द्या ना लग्न मग हो तिथं इकडे नाचा तुम्ही आणि तिकडे नवरीन दुसऱ्या संग पोहून जाईल काय राजा लोक तुम्ही हो तुम्हाला म्हणजे डोक्षच नाही आता मी काय सांगून राहिलो तुम्हाला 10 वाजून 10 मिनिटं लग्न लागलं पाहिजे रात्रीच सांगितलं 10 खेप तुम्ही काही करा आता लवकरात लवकर निघायची कोशिश करा ते नवरदेव आहेत तिथं त्याला म्हणा जरासं लवकर निघायची कोशिश करा म्हणा ते नारळ फोडा गाडी काढा बसले आपले टिमिक चालले आपले सकाळी आता ते पोहोचले राजा म्हणलं आतापर्यंत तिथं आपण पोहोचायला पाहिजे होतो बिलकुल 8 वाजता आपलं झालं मारुती राजा मंदिरावर नेलं तिकडून हे झालं होबास केला असता लवकर आणि लवकरात आटपलं असतं 10 वाजून 10 मिनिटं लग्न नसतं लागलं का. आपण ती थंडी दिवस आहे का म्हणून लोक जरा लवकर नाही उठत हो पण तरी हे असं करतो मी आता हो अशानं काही ऐकणार नाही ही कधी मावली कधी जरासा माणूस कधी हो गडबड करत नाही ना असं लोक आले हो तर आता मी जातो त्याच्या घरी हो घरमालकाच्या त्याला म्हणतो लवकर आटपतं घे यायले सांगतो नवरदेवाले आणि 2 गाड्या पहिले पुढे पाठवून देतो होबासवाल्याच्या म्हणजे त्याच्या संग सामान गिमान सोनं नाणं जे काय आहे पुरीचं कपडे लत्ते साड्या आहे ते हो ते पुढे घेऊन जातील 5 बाया घेऊन जाऊ आणि ऑप्शन भरासाठी आणि एक आपले महाराज समजा आपले मोठे बाबा हो इतकी पुढे पाठवून देऊ आणि नंतर बाकीचे जे आहे हो ते मग 10 वाजता का आले चालते ना नवरदेव 9:30 वाजता तिथं पोहोचला तरी बस झालं हो असं कर लागत मग आपल्याला पुढे 2 गाड्या पाठवून दिल्या की आपलं काम बरोबर लवकर होते मग.
बस तसं करा ना, मग तसं करा तुम्ही. ते काय सामान असते ते साडी गिडी बाकीचं ते पोरीचं काय दागदागिने आहेत हो ते घेऊन एक आपले होबासवाले 5-6 पाहुणे मोठे मोठे माणसं पाठवून द्या. तिचा कार्यक्रम सुरू करून द्या. पोरीचं सगळं आटपून जाते. तुम्ही म्हणता तसं. आणि फक्त 5 बाया तुम्हाला लवकर आता त्याला तयाऱ्या करा म्हणा आणि सटकन निघा म्हणा. तर ताल बसन ती. नवरदेवाला सांगा तुम्ही लवकर काळजी नका हे करा म्हणा तयाऱ्या. लवकर निघायची कोशिश. हो 9:30 टच झाला पाहिजे म्हणा तिथं. बस बस हे पण अर्ध्या घंट्यात निघतो आम्ही आता इथून. हो तयारीलाच लागतो. सगळ्याला टच करून देतो आता. हो हे पहा आता पहिले नवरदेवाले इथच्या लोकायला पोट्याला सांगून देतो. आणि जे कोण होबासले येते तर होबासराव हो असे काही 7-8 लोक आणि 5-6 बाय हो यायला टच करतो. फटकन 2 गाड्यानं पाठवून रवाना करून देतो. येऊ का मग मी आता. हो भेटतो मी नवरदेवाला मग फास्टमध्ये. तुम्ही तयारी करून द्या पटपट. आंघोळी हे ते मोठे पाटील येऊन राहिले म्हणते आजच. हो त्याच्यानं कसं विषय नाही. हो ते बी येणार लग्नाले. आज फोन आलता मला त्याचा. तर म्हणलं तुम्ही लवकर तयारीत राहा. आम्ही त्या नवरदेवाला भेटून येतो. ओके. कसं करता म्हणलं वाड्यातनी हातचापा काही होत नाही वाटते आपला आता. हो कोणता ते मोठे पाटी घेऊन राहिले म्हणते ना. मग तसं ताल बसला पाहिजे बा. एक तर आता जाणं साहित्यच आहे. येऊ जाऊ लोकही जास्त आहेत. इथचा प्लॅन राहू देऊ आपण. फक्त पोरीच्या अंगावरचं जेवढं सोनं आहे हो समजा एक नेकलेस आहे बहुतेक म्हणजे हार आणि बाकीचं कानातली ही ती बाकी जवळपास 4-4.5 लाख रुपयाचा माल आहे म्हणते. तर तेवढाच आपण घेऊ लवकर रवाना होऊ. कारण की इथं काही ताल बसत नाही आपला. मार खायचे धंदे आहे बरं. हो इथं काय सापडलं ना अंदर वाड्यातनी कोंडून मारायचे आपले लोक. तसंच करावं लागेल आपल्याला. आता फक्त एक फोन करा तुम्ही. नवरींचे आपले जे गँगचे माणसं आहे त्याला म्हणा गाडी बरोबर साईडला रस्त्याच्या लावून घ्या म्हणा तुम्ही. सटकन कोशिश करायची आपल्याला निघायची. होबाचा कार्यक्रम झाला की ते पोरीच्या अंगावर सोनं घालायला देते. साडी वगैरे येते तर ते बदलाच्या वेळेस आपल्याला लवकर सटका जाय तिथून. नवरदेव 9:30-9:15 वाजता येतेच. तेवढ्यातनी आपल्याला गुंगारा मारायचा आहे धामधुमीतनी. बस असं कोशिश करा म्हणा. हो ते गेले 10-10:30 वाजता यायला पाहिजे तुम्ही. हो बरोबर 10-10:30 पर्यंत आपला कार्यक्रम झाला पाहिजे. चला मग आता हो एक फोन मारून दे तिकडे जाऊ. तिकडे जा. तेच म्हणलं ना इतका उशीर जर झाल्यानं होणार आहे का ते. आणि तिकडे नवरीवाले म्हणे की बा यापा जर उशीर करत असेल तर मग आम्हाला म्हणू नका बा. मग फालतू असे ते कडक बोलले ना पोरीवाले आता फोनवर. मग 10 वाजून 10 आले लग्न लागलं पाहिजे. तुम्ही लवकर तयारी करा आणि सटकन निघा. हो आता मी माऊलीला जाऊन भेटतो आणि ते होबासवाले लोक पाठवून देतो पुढे. आणि तुम्ही बी झुमरे तुम्ही गाडी काढून दे लवकर. तू चाल काश्या तुम्ही बाकीची इथे थांबा. नवरदेवासंग सटकन आपलं काय घोडा गिडा काही नाही. आपलं गाडीतनी बसून सटकन चालले आहे तिथं मोठावर. कायला देऊ का लग्न का दादा के बोलतात ते का काही आपलं हो कमीत कमी आता पोचते नाचायला तयार आहे. हलके तर आणतो म्हणते आपले आलो भाऊ. तुम्ही म्हणता जे असं आहे तसं आहे. इतकी गडबड असते का. गडबड म्हणजे मग तुम्ही नाचत बस जा. एका लग्नात बघ म्हणलं लोक नाचत बसले. तिकडे नवरीन चालली गेली म्हणलं कटायली ते. नाचत राह म्हणलं का तिकडे बेवड्या वानाच्या. मग बसलेले का काही चाल करणं काही नाचू नका. सटकन हारा टाका नको वा. तेच म्हणून राहिलो. आता मी होबास राहिलो भेटतो आणि सटकन त्याला पुढे काढतो. आणि तुम्ही तयारीला लागा लवकर. चला घेऊन द्या लवकर. ते गाडी गिडी पाहा लवकर. चाल. नाही असं कसं काय. आबा म्हणलं आम्ही वाजत गाजत नवरदेवाला आणतो. 10 वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही तिथं लसलंय. मग काय 2 गाणी नाचाव नाही का. एवढी घाई आहे का. करता येते दिवसभर तेच आहे म्हणा. मग तुम्ही काय एवढं घाई करू राहिले म्हणा. चाललेलं काही तोंड नाही धुतले चालले आले म्हणती. काही हरकत नाही करतो आम्ही तयाऱ्या. बाकी आहे बा झुंबर भाऊ तुम्ही जा. हे बाकीचे होबासवाले पाठवून द्या. जा. तसं नाही पण उशीर नका करू. काहून ते लय मोठे कार्यक्रम झालेले आजकाल. गेम होते मग एखादा मांबूस उभा करते लोक. आजकाल काही खरं नाही राहिलं. कोणी बी बरोबर पात्र पाहू राहिलं. कुठं संधी साधते तर फालतू आता कसं आहे हातापेंडाशी आलं गमावून टाकता. लवकर येण्याची कोशिश करा. मी भेटतो आता होबास रावले निघतो मग. ठीक आहे ओके. रिकामा नाहीस ना का आता म्हणलं कणूस नाही सापडून राहिलं. ते कणूस नाही पाहिजे जेवारीचं नवरदेवाच्या संग जाते तर त्याला रंग लावता राहिला. अजून हे म्हणलं थैल्या गिल्या काढून ठेवल्या सामान काढलं. किती काम आहे म्हणलं रातभरापासून डोळ्या नाही बाबा म्हणले. इतक्या लवकर आले म्हणता पाहुणे. ना पण मग कसं आता आले ना ते. हो त्याला आपण काय म्हणा. हो काही बोलता येत नाही शिल्लक. हो दातही नाही घासलेले कारण चालले चहा प्यायला चाले कामी तिथं. हो तर आता फक्त लवकर तयारी करा लागेल आपल्याला. मावली जरासं मी कसं लोकायला भेटतो आता. आणि तू बी 4-5 लोकायला भेट आणि सांग जरा लवकर तयारी करा म्हणा. लवकर 2 गाड्या आपण पाठवून देऊ. होबासरावच्या आता होबासचे जे लोक आहेत आपले समजा देवजात झाला शांताराम ही ते त्याला मान द्या लागेल ना. असे मोजके माणसं पाठवून देऊ. आणि तिथं मग त्याचं ते कुकू लावण्याचा कार्यक्रम मुलीचा आटपून घेऊ. तोपर्यंत नवरदेव आपला येतेच मग 2-3 गाणी वाजवत. हो ना ते मी तेच म्हणून राहिलो. हो तसंच करतो मग. आता लोकांच्या घरी गेलो तर अजून उठायचे होते काही लोक. काय आपण इतक्या लवकर आवाज द्यावा का लोकायले. हो ना मग त्या यायला वाटतं यायनच लग्न पाहिलंच नाही का. पोरगी भेटतच नव्हती यायले. तर आता मग मी जातो काही लोकांना भेटतो. तुम्ही भेटा जर रस्त्यात भेटले तर. आणि तयारी करा म्हणा. आणि तुमची गाडी आहे पण आपलं समजा झुंबर भाऊची म्हणता नाही का. 2 गाड्या पाठवून देऊ. आता 5 बाया पाहा लागणार. आता कोणत्या येते काय येते तर पाहतो ना मी. ते गुंफा बैले आवाज दिला की बस ते बरोबर 5 बाया तयार करते पटकन. 5 बाया समजा आपल्या जे आहेत सौभाग्यवती हो ते पाठवून देऊ. आणि बाकीच्या राहिले समजा 5-7 माणसं हो ते आपल्या गाडीतनी. हो झालं मग काही टेन्शनचं काम नाही एवढं. फक्त म्हणलं आता ते हार वगैरे आहे की नाही ते म्हणलं आता देऊन देतो मग तुमच्याजवळ. म्हणजे कसं मग अजून राहून जातात अजून भुलाचो आम्ही येतो मागून त्या पाहुणे संग त्या खोटे संग. हो ना मी तेच म्हणत होतो ते देऊन द्या बा. आता मग तिथं गेल्यावर आपल्या नवरीन या होबासवाल्याजवळ पाठवा लागेल ना ते. हो तेच म्हणलं. आणि ते बाकी सगळं सामान काढलं का. एक मस्त पेटी काढ सुटकेस. आणि त्याच्यातनी काय आहे ते सगळं सामान भरून घे. आणि सटकन तयारीला लागा. हो मी भलं लोकायला भेटतो. आणि ते तुला हारे मी पोचून देतो मुंगशीराम जोडा. हो ठीक आहे मग टेन्शन. फक्त म्हणलं पैशाचं उद्या भेटेल ना आपल्याला समजा लग्न आटपल्या. उद्या संध्याकाळपर्यंत भेटून जाईल तुमचे. हो काय जे काय होईल ती किंमत काढली तुम्ही मग.
ते काढीत बी तिला चिठ्ठी देऊन देते हो, त्याच्यावर पाहून घेतो बरोबर. हो तेवढे आहेत तर तेवढे पैसे देऊन देतो. हो ठीक आहे मग ओके. चल येतो मग, मी लोकायला भेटतो, तू आपली सुटकेस भरून घे, सामान भरून घे. गाड्या मी बिलकुल वळाखाली हजर करतो. हो ठीक आहे ओके. बाबा आली म्हणजे का नवरींकडची बापा बापा. हो ना, मग आता मी मावली होती चालली होती बा, पेटीतले आता मी कपडे काढले, साडी काढली, मला ऑयर तरी करा, ऑयर नाही केला ना आपण. त्याला आता बस घाई घाई ऑयर करून देतो. बस त्यासाठी चालली होती मी. हे वैरावाले काही सुचत देत नाही बा. हो ना, हे नवरदेव त्या वैरालाच पागल करते. हो ना, का बस आपण पिढ्यावर. हो मी टिकला लावतो, साडी देतो, 100 रुपये साडी नाही, आणि ते धुटका शेला, आणि ते टोपी 10 रुपयाची. हो नाही कोणी घालत नाही बरं ते. अरे बा त्या वैराच्या नादी लागू नका तुम्ही. वैर तुम्ही गेला की मग मा घरची म्हणते मला करणार लागत का, मग मुंगशिरामची इच्छी म्हणून मला करणार लागत का, म्हणजे मग वैरातच घालता का, म्हणजे 12 इथंच वाजवता का तुम्ही. कालच करायचं असतं, वैर करायचं असतं. आता राहू द्या ते. हो पटकन तुम्ही 5-6 बाया पहा. हो त्याला मला तयार करा, हो बसवाल्या संग पाठवा लागते पटपट ते ऑप्शन भरासाठी. आणि लवकर कार्यक्रम मुलीचा आटपला गेला पाहिजे. आणि तिकून मुलगा आला की बस लवकर हार टाकले की हो जेवण केले घराकडे. इतक्या लवकर होते. हो तुमचे का नाही बाबा, काय बा म्हणलं 8 वाजेला होत नाही म्हणलं. हो सगळ्या बाहेर सांगून येतो मी एक परी. आता माई सून आहे, माई पोरगी आहे, अजून समजा अजून 1-2 सांगा लागेल, दुसऱ्या कोणी फुगल्या नाही पाहिजे ना. मला सांगितलंच नाही, मला सांगितलंच नाही. ती मोठं चालते. अरे त्याला म्हणा जायची लवकर तयारी होईल, अशा 5 बाया तुमच्या गाडीत बसवा आणि झुंबरले म्हणा घेऊन जा म्हणा पटकन. हो काही जास्त जणी सांगूही नका. हो ना, मग काय रागाचं लोबाचं काय इथं कोणतं काय. मी आता माणसं पाहतो जराशी 4-5 लोक ते शांत्या गिंत्या जराशी फुगेला दिसू राहिले मला, आम्हाला सांगितलं नाही म्हणती. त्याला देतो पाठवून हो बसल्या. आणि तुम्ही म्हणलं 5-6 बाया लवकर तयार करा, त्याला मला तयारी करा आणि गाडीनं पुढे चालल्या जा म्हणा. ते वाट पाहू राहिले तर तिकडे लोक जराशी कसे आपल्याला माहिती आहे का ते लोक कशा काय आहेत. ऐन वक्तात मला जाऊ द्या मग तिकडे, मग असेच लोक आहेत माणुसकीचे नाहीत बा. म्हणून म्हणलं लवकर तयारी लागा. हो मी जातो तिकडे आता. हो ठीक आहे ओके. काय झालं फुगून सांग तुम्ही. आले का तुम्ही माऊलीच्या घरी. मग आम्ही तिकडे म्हणलं रात दिवस आता टोले घेऊन राहिलो. का मा घरचं लग्न आहे का हे काही राजा बोलताना. हो आले नाही तुम्ही. आले म्हणजे आम्हाला सांगतच नाही ना. हो तुम्हीच करू राहिला पुढे 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 का लक्ष म्हणता. आपल्याला माहिती आहे का, सोयरी काही केली, टिकले लावले, फायनल झालं, लग्नही जुटलं. आम्हाला काय आता सांगता. शांताराम म्हणे मलाच माहिती नाही म्हणे. काही कोणाला सांगणं काय हुंगणं का काही. काय चालू आहे, कुठची पोरगी काही त्याला पता नाही. लग्नही बी झालं, होऊनही राहिलं, आम्हाला आताले पता नाही. मग आता ते घाई काही झालं बा. मग त्याला काय करा आता. ते आता ते लग्नावर आले, तुम्ही येऊन नाही पाहायला पाहिजे का, आम्ही तुमच्या घरी सांगायला येणार आहोत का. मग त्यानं पटपट निपट्ट घेतलं सटकन. त्याला जाणार 3 दिवसाच्या वर राहत नाहीत ते. मग असं होतं ती. तुम्हाला माहिती आहे का आमचं, आम्हाला माहिती काय प्रकरण आहे तर. पोरगी चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, माणसं तिकडे चांगले आहे, माणुसकीची आहे, वावर आहे. असं काय म्हणजे काय भंटर लोक आहे का काही बी करून देऊ राहिलो. आपण काही चौकशी करायला लागत असते, 4 लोक संग न्यावं लागते. आम्हाला माहिती नाही केलं तुम्ही तिकडे आपलं रवा नाही केलं. उद्या लग्न, आज लग्न नाही ठेवलं आजच. पण जाऊ द्या मग आता भांडणं करायचं टाईम आहे का तुम्ही. बा आता होबाचं सामान घेऊन जा. हो तिथं आलेले आहेत ना राजा पुरीवाले. मग काय माझी गाडी देतो मी भलाही, आणि त्याच्यात तुम्ही आता तयाऱ्या करा. आणि ते आपला शिवलाले आवाज द्या. आणि असे 5-6 मोठे मोठे लोक जा तुम्ही. लक्ष्मी मग काय नाही का राग भरता तुम्ही असं तसं. आपल्या घरचं नाही आपल्या सगळ्या मिळून नाही. पण आपण आता गावाला आधी काही तर सांगायला पाहिजे का नाही. आपलं वक्ताची चला अक्षी दिली की चला लग्नाने. जाऊ द्या ना, आता याच्यात भांडणं करण्यात मजा नाही ना. हो तुम्ही आता लवकर तयाऱ्या करा शांताराम. लवकर लवकर हो गाडीतनी येऊन बसा, वळाखाली गाड्या आणतो. हो चाल डॅनी. हो आपलं ते सनई चौघड्यात संघ घेतो म्हटलं. हो ती वाजवा लागून जरासा. हो चालू. चला मग आता काय जाऊ दे शांताराम भाऊ. हो काय करता, आपल्या गावातल्या कार्यक्रमात जास्त लागेल ना आपल्याला. हो चला चला ठीक आहे मग येतो आम्ही तयाऱ्या करून. हो गाड्या तयार ठेवा, आलोच. चला येतो म्हणलं कधीला म्हणजे. हो या म्हणलं लवकर तुम्ही बी. हो आता हे 5-6 बाया आहेत ना, आणि हे आपले होबासरावले हो काही गाड्याला पुढे गेले. हो या लवकर या म्हणलं तुम्ही. हो येतो ना आम्ही आता. ही आता लग्नाडू गाडी आहेच ना आमच्यापाशी. हो येतो आम्ही बस तुमच्या मागं आता. हो जा लवकर, सुटी लावा तुम्ही पटापट. हो जास्त टाइमपास करू नका. पोरीचं ते सगळं आटपलं पाहिजे तिकडला कार्यक्रम. जा लवकर, निघा लवकर लवकर, जा पटकन. चला आता जमलं आता. हो तेच म्हणलं आता हे कसं. हो आता तिचं कार्यक्रम सुटी लागून जाते. हो आता आपण कसं लवकर 10-15 मिनिटात ते कसं आमचा मुंगशिराम राहिला ना. हो त्याला घेतो मग चालले आपल्या. अजून 1-2 बसते गाडीतनी. बरं तिकडचं मग आता समजा ते त्यानं अंगठी गिंगठी कपडेला ते आणलं सगळं. मग म्हणजे कसं मोठे मोबाईल पाठवलं मग सुरू होऊन जाते. बाबा 10 ग्रॅमची अंगठी केली जाईल. हो जाऊ द्या म्हणजे एकच केप होती. हो पण मस्त बाकी. हो एकाची दिलदार निघाले पण. हो म्हणजे लोकांसाठी खर्च नाही करत, पण स्वतःच्या जवळसाठी करते. हो चांगला आहे. हो मस्त आहे. हो आता म्हणलं ते आपलं हारगीर हे ते आपलं इकडलं मग घेतलं ना, काही आहे ना 3-4 लाखात आपली तर. 3-4 लाख 3 लाखाचा हार साराजे. हो मग नेकलेस घेतला, आणि त्यानंतर आपलं अंगठी घेतली, त्यानंतर त्यानं हे आले जोडवे काय अजून ते बाकी पैजण गिजं मग घानातले आणले राजा. मग कमीत कमी 4-5 लाख रुपयाचं पुराणं मस्त जमा केलेला पैसा कामी आला म्हणला. हो नाही तर काय फायदा असता. सांगा बरं, असं पाहिजे धोरणी पोरगं. 4-5 लाखाचं बजेट आहे समजा मग नाही का. हो नो टेन्शन. बरं मग निघावं आता नाही का. हो अजून फालतू याची त्याला दुकानवाला पैसे मागायले नाही का. हो ना त्याला टिपाऱ्या आहेत ना सगळे. हो मंडपवाल्यापासून. बरं चला मग आता. हो ते काय मुंगशिराम भाऊ आहे म्हणतात ना. हो त्याला आवाज देऊन द्या. हो 4-5 जण चालले जाऊ मग. हो चला मग लवकर. हो म्हणलं ते आपलं आचार्याचे पैसे आणि ते बाकीचे पैसे जे मला फोन आला होता, लुटेरे साहेब आहेत ते. हो तर म्हणलं ते तुम्हीच देऊ राहिले ना. हो त्याचा मला आलता फोन, म्हणजे अजून रुपये ॲडव्हान्स नाही भेटला म्हणे, म्हणून म्हणलं. हो पैसे रेडीच आहेत ना. हो कॅशमध्येच आहे आपल्या गाडीमध्ये. हो त्यांना देऊन देऊ आम्ही तिथे गेलं की. देतो आचार्याचे देतो, आणि बाकीचे अजूनही बाकीचे पेमेंट देणार आपल्याला त्याला फोन करून. हो मी त्याला देऊन देतो मग.
तेच म्हणलं बा, नाही तर कसं ते मग गडबड होते की नाही मग काय बाबा एक खेप लग्न लागलं की कोणाचा कोणाला मेळ लागत नाही. हो कोणाचं खेटर कोणाच्या अंगावर पडते ते पुऱ्यान भाजी नेईन ते आता मावलाय. हो म्हणून म्हणलं बा लवकर पैसे देऊन द्या मोकळे करा. चला मग आता मी मुंगशिरामला आवाज देतो आणि चालले जाऊ आपण. चला ओके. या मग लवकर या तुम्ही, आम्ही इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे नवरदेवाले लवकर तुम्ही त्याला म्हणा सटकन या म्हणा, टाईमपास करू नका, नाही तर हेच मागं राहतील ती ओराड जातं तिकडे. जीवन खाऊन मोकळे, नवरदेव आता पता नाही. तेच म्हणलं. झालतंच ना तसं, आमची झालतंच तसं. रामपूरला एक घटना घडीन तशी. मग एसटी नवरदेव न्यायला लागला आम्हाला. मग सगळे वराड्यानंच गाड्या नेल्या, नवरदेवाला गाडीच नाही राहिली. मग काय तर गेले 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 ते नवरदेवाची गाडी पडली फेल. मग काय गाडीच नाही, एकही गावात गाडी नव्हती. मग मग काय शेवटी ऑटोनं गेला बा तिथं फाट्यालो, तिथून एसटीने गेला नवरदेव. मग आता ते तिकडे बसले वाट पाहत. असं आहे ती. काही वांधा नाही तसा. आता ओके आहे. हो त्याला काढायला लागलो लवकर, जवळच आहे 2 किलोमीटर. काही वांधा नाही, पळत येते काय. चला येतो मी बात. काय बोलता अंतराजा, इतका उशीर असते का? पहा बरं अजूनही आता हे आले म्हणता माणसं, पण अजून बाया कुठं आल्या? मग ऑप्शनचा कार्यक्रम घ्या लागते, होबातचा घ्यायचा राहिला. पोरीचा कार्यक्रम आटपून गेला असता. 8:30 वाजूला राहिले तुम्ही इथं. आता नवरदेव काही येते काय येते तर घ्या लवकर लवकर, बायाला आवाज द्या पटकन. नाही नाही आल्या ना बाया वगैरे आल्यात. येऊन राहिल्या. ते कसं म्हणजे काही सामान वगैरे आण लागते ना. हो तर म्हणलं नवरीला आवाज देऊन द्या तुम्ही, आता सुरू करून टाकू आपण. आले ना आपले सगळं सनई चौगळा सगळं आलं. हो जरा थंडीच्या ना होती ते आले 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 सगळे आले. म्हणून तर चूप बसा लागते. आता खोटे साहेब तुमच्या जन्म मी कसं बोलत नाही, नाही तर मला हे बा असं पटतच नाही ते. 10 वाजून 10 मिनिटांनाच लग्न लागलं पाहिजे मापुरीचं, सांगून राहिलं मी आत्ताच. काय अकळले रे बाबा, हे लयच अकळले नाही का? अरे हो ना मग 10 वाजून 10 मिनिटासाठीच आमची तयारी आहे ना. हो ना झालं ना, आता काय राहिलंच काय, आलं ना बाय येऊन राहिलं ना. बस येण्यातच आहे ना 2 मिनिटं, इथंच आले ना आता अंदर. आपण लवकर करा. हो चला आता. हो मग कसं मी देऊ का नवरीन बाईला आवाज देऊ का मुलीला माया? हो जा तुम्ही. हो नवरीला आवाज द्या. या हो घेऊन या घेऊन या. हो चला आता चला. हो झालं ना. हो द्या ते सगळं पीस गीस ते तांदूळ हे ते सर्व ते खणाचं सगळं सामान देऊन द्या ते. हो नवरींच्या हातात द्या. हो बस ठीक आहे ठीक आहे. झालं आता 5 जण झाले ना का व्हायचे आहे? झालं ना 25 आहे ना. अरे ना 5 बाय झालं ना, आता काय 10 चांगला दिले ऐकू येत नाही दिले. झालं म्हणलं आता 5 बायचं ऑप्शन झालं. आता बस नवरदेवाचा भाऊ म्हणून, आता समजा भाऊचं नाही द्यायला, ते आला नाही मोठा भाऊ. लाईनात भाऊ पाहिजे का नाही पाय धुवाले. तर म्हणलं आमच्या जिथं एक उभा करतो आणि म्हणलं पाय धुवाचा कार्यक्रम करून टाकू मग. त्याच्यानंतर मग हो बादचा. हो ठीक आहे. चालेल मग हुशार. हो चाल ये म्हणलं. हो ते आता कसं बी आपल्याला काय कोणाला तरी टिकवा लागते. हो ये इथं हो ये इथं म्हणलं पाय घेतो नवरींची. ये लवकर वयाने ग्यानी घालायची, राम करायचं. ये लवकर. अरे माझ नंबर लावला का बा, उभं राहिलं नाही पुरलं इथं. हो हो आलो आलो, हो आलो आलो. ओम गणपताय नमः, ओम भद्राय नमः, ओम अग्निदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः. घे भूषण. हो ते घे आता. पायाला लावलं का? हो कुंकू लावलं. हो लाव लाव. हो ते लाव, त्यानं टिकला लाव. घे आता बरोबर पायाला बरोबर लाव. हो लाव सुरू कर. नाही बाकी देत असले का? हो योगच आहे पण नाही का संतोषचे. हो पहा बरं आता झटमंगी पडब्या म्हणजे 1-2 दिवसात नाही जिकडे तिकडे. पहा बरं आता समजा नाही का योगच म्हणला का नाही. हो म्हणजे कसं आहे जोड्याला जोडा बी आहे. तेच तर म्हणून राहिलं मी, कमाल करून राहिलं संतोषची. हो असं आहे पा, योगच नसते कोणाची एवढी आहेत. हो ना मला तर वाटते हे फॉल्टीस आहेत का म्हणलं. हो देते का म्हणलं चुना लावून. हो पण काही चांगले माणसं आहेत पण नाही का. हो चांगले वाटू राहिले. चला घ्या ना उरत घ्या ना पटपट. घरे बाबू लवकर लवकर करणार आहे. ते साडी दे, ते आपलं ते सोबाचं सामान आहे, ते सगळ्या लोकांना दाखवा लागते असं. घे लवकर घे, ते सगळ्या लोकांना दाखवून दे काय सोनं घेतलं बा काय नाही ते दिसते ना मग. दे लवकर नवरीच्या हातात दे, ठेवते लवकर. किती टाइम करून राहिला तू? ओम शांती शांती. हो चला. हो घे म्हणलं आता. हो आपलं भूषण. हो ते साडी ते आपलं सोन्याचं जे आहे की नाही ते. हां तर ते सर्व ताटच्या ताट पुरं. हो दे नवरींच्या हातात दे. दे हो देऊन दे. दिलं ना. हो तेच म्हणजे टिकला लावला ना त्याच्यावर. हो बरं आता असं कर. हो हे आता नवरीन बाई तुम्ही आता हे काय करायचं, नवीन शालू आहे आणि सोनं नाणं आहे ती सगळं तुम्ही घालून या आता. हो त्याच्या अगोदर फक्त हे सगळे जेवढे लोक बसलेले आहे हो त्याच्या समोरून हे ताट बबू. हो भूषण फिरून घे म्हणला. हो हे आणलं बाबा मग समजते लोक आईल्या. हो घे फिरून घे एक खेप. राम 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 राम. आता काय करू म्हणलं, हे सगळ्या लोकांच्या पुढे तोंडापुढे नेऊन दाखवू असं समजा. धूप दाखवल्यासारखं. हो सगळ्याले धूप दाखवल्यासारखं. आपण ती पंक्ती फिरवत नाही का रे. हा तसं घे घे सगळ्याला दाखवून दे असं. दाखवून दे. बाबा चांगला राजा मामीने बा सोनं गेलं तर चांगलं केलं. मागायच्या मनानं समजा बाबर हार आहे कानातले सगळंच केलं. एका दिवसाच्या मनानं बातच संतोष राजा जमलं पण नाही दिली तू. सांग आता ते मामा जुटे किती पाहून राहिला त्याच्याकडे. हो नाही द्या सोड पाल्या का हे तिथंच उभं राहू राहिलं. त्याने तर काही दिसलं असं की बातले का हात मारते ती. अरे चला म्हणलं. चल ना भूषण. झालं दाखवून झालं सगळ्याले. चला आण म्हणलं लवकर इकडे ताट. गडबड कर चल लवकर. म्हणलं अजून पुढे काय असते सांगा आता. झालं नाही आता ते दाखवलं सगळ्याले. आता पुढे काय?
तर आता नवरीनबाई हो याच्यातलं शालू आणि हे सगळं दागदागिनी घेऊन जा आणि तिथं बाजून आपले रूम आहे ना हो आपलं नवरीनकडच्या दिलेली हो त्याच्यात तुम्ही हो सगळं आपलं दागदागिनी घालून हो नंतर तुम्हाला या लागते हो आता तुमचं सगळं आटपलं कुकू लावण्याचा कार्यक्रम झाला होबाचाही कार्यक्रम झाला हो आता नवरदेव आल्यानंतर त्याचं स्वागत होईल नवरदेवाचं मग त्याचं इथं आपलं ते कार्यक्रम होईल शेला नारळ दिला जाईल आणि त्याच्यानंतर हो मग इथंच लग्न लावलं जाईल हो तर तोपर्यंत तुम्ही आता मोकळे हो काही हरकत नाही आता हो अर्ध्या तासात नवरदेव येणार आहे बरं बरं ठीक आहे मग चल ग बाई चल ट्विंकल चाल चाल तर तयारी कर लागेल लवकर नाही का हो गाड्या गिड्या बिलकुल ओके ठेवा लागणार आता चला चला झाला चला म्हणलं लवकर नवरीनबाई चला बाकीचे तुम्ही आता मला ते जा ना आलो भाऊ तुमचं ऑर्केस्ट्राचं सामान गिमान घेऊन जा नवरदेव लवकर घेऊन या म्हणला जा आता गाड्या घ्या पलटून घेऊन या लवकर बाकी आता ऑप्शनही झालं सगळंच झालं आता जा रे बा झुंबा जा लवकर गाड्या घेऊन वापस या लवकर हो बरोबर चालू ना हो चालू चला बरोबर चला शिवलाल भाऊ चला मला नवरदेव सांगा एवढा जरा एखादा डॅन्स घेस नाही जा तुम्ही जा या घेऊन या लवकर जास्त उशीर नका करू रे बा चला आम्ही इथं जाऊ इथं बसतो आता मंडपात चला तिथंच भाऊ तिकडे बसू आता काय बसता इथं चला हो जा तुम्ही लवकर घेऊन या नवरदेव चला सुस्वागतम करा म्हणलं पूजा गिजा करून घ्या मोना मॅडम हा चला करा आता हे बाकीचे कुठे आहे म्हणलं 9 दिवसाला एकटा हे दोघं जण समजा गाडी घेऊन स्कूटी घेऊन अरे लक्ष्मण आपला मावली कुठे आहेत म्हणलं ते बाकीचे आलू भाऊ हे ते आपलं कुठे गेला म्हणलं ऑर्केस्ट्रावाले बँड बाजे हे ते काय ते बा ते सुसूच नाही देत ते काशा गिशा ते झुमऱ्या नाचणं सुरू केलं ना पुढेच नाही सारखे ते निरा नागिंड्या शेवटी हे संतोषने बरं केलं घोडं पिटावलं आणि डायरेक्ट आलो त्याच्या मागे आम्ही आलो स्कूटी घेऊन बाकी येऊ राहिले पळत आता बाबा राजा कायच करा रे संतोष काय संतोष रे बरं केलं पण मस्त केलं नाचा म्हणा आता तिकडे दिवसभर नाचा म्हणाले को ऐकायला तयार नाही का काय कळलं आपण म्हणत येईल थांबाले का बदल नाचणं तिकडे ताई मुलाला लग्नाचा मंडपात बसणारे लोक तुई कळते मग त्याला माहित म्हणून मग मी पितावलं बोल चल का आलं मग मी असंच केलं पाहिजे हो आपलं बिलकुल सांगतो ना मतलबच पाहायला पाहिजे हो आता कसं जमलं आपलं लवकर होते मग चला मग आता घे म्हणलं म्हणा घेऊन घे म्हणलं पूजा करून घेते काय मोकळं करा चला पुढे चला नवरदेव आले म्हणलं खोटे साहेब आपलं हे घेऊन या ना आपलं नवरींचा भाऊ आले पाय धुवाले लवकर ऑप्शन झालं म्हणलं नवरींचा भाऊ पाठवा ना नाही ते कसं थोडं मुलीला भाऊ नाही ना त्यामुळे बा मी काय म्हणतो आपल्या इकडचं एखादा कोणी मुलगा वगैरे तेच पाठवा पाय घाल नवरदेवाचे घ्या ना ऍडजस्टमेंट करून आता काय मोठं कठीण काम आहे घ्या आपला संकेत आहे ना संकेतले आणलं म्हणलं आबाजी कंदीला आबाजी संकेतले पाय धरला जाऊ दे मुलीचा नवरींचा भाऊ म्हणून जाऊ दे हो ही चालते वाटते जमते का बाबू तुला जमते ना हो पाय धर समजते ते जमते का म्हणलं जमते ना माती दाजी माहिती धुटी होते पाय धुटो राम कर लागते आणि ते पाय लागते आणि त्याला कुकू लावा लागते आलो जमलं ना मग झालं मग तू आता करून टाकते म्हणलं कंदीला आबाजी मी आता नवरीला आवाज देऊ का मग हो तिकडचे ते मंडळी म्हणजे अटपलं ना आता शिला नारायण काय 5 मिनिटात होऊन जाते मग हो त्याला म्हणतो तयार राहा येऊन जा बा लवकर हो द्या ना सांगून द्या ना नवरींचे बाबा नाही दिसू राहिले मगापासून हो त्याला आवाज द्या चला या म्हणा लवकर लवकर पटापट मोकळा ते मुलीचे मामा मुलाची मामा दोघांना हजर राहायचा कोण आहे मुलाच्या मुलीचे मामा करून टाका ना तुमच्या जिकडे करा कोणी बी हो तसं काय तिंग आहेत ना ते आपले आचार्य साहेबही चालतात ना का आचार्य हो तुम्ही आमच्याकडून होता का तसं आहे आपण मामा साहेब कोणी हो काय हरकत आहे मुलीच्या मागं आता मामा म्हणून उभं राहिले हो काही हरकत नाही हो चालते ना हो द्या पाठवून द्या 5 मिनिटात लवकर या लवकर हो यायचा आता शेला नारळाचा कार्यक्रम 5 मिनिटात होऊन जाते हो जा या लवकर हो बस आलोच मी करा तुम्ही सुरू करून देतो बरं हो चल भाऊ चल लवकर चल पटापट चला झाला आता नवरदेवाचं झाला कार्यक्रम आता शेला नारळाचा संपला हो आता बस मामा आलेत ना हो नवरदेवाचे मामा आले हो नवरींचे मामा उभे आहे हो राहिलं फक्त आता हो नवरींना आवाज दिला नाही का अजून आले नाहीत का म्हणलं ते हो गेलते ना बोलावले आले नाही का ती हो ना मी तेच तर म्हणून आमची टंगडी दुखून आली इकडे का कंदिरा बसते गेलता ना अजून आला नाही ते इतका टाइम असते का पुरं कार्यक्रम झाला तरी आता पता नाही गेलं गाणं आवाज द्या त्याला काय कुकडे म्हणाले का 10 मिनिटांनी पाहिजे त्याला हो ना मग मी तेच वाटतो राहिला ना हो ना मी आता इन बा अजून मी अजून आले नाही हो ना पाहून या लागेल जा बरं झुंबा ते राहू दे ते वाजवायचं बंद करा आणि ते आणा बरं ते आणा ते खोली आहे का नाही तिथं असतील ना ते जाणार लवकर घेऊन या ना मग बसली तिकडे गोष्टी सांगा हो ना इकडे सगळं सांग शेला नारळ झालं तरी जा लवकर मग आता भल्ला घाई करी ती आता काय झालं त्याले हा द्या आवाज द्या फटकन नसतं माय टंगडी दुखून राहील द्या आवाज त्याले हो ना मग आता तेच गडबड म्हणे गडबड आहे चला ना झुंबा जाय बरं लवकर दे आवाज दे भाण्या जाय बरं लवकर आवाज दे हो ना सटकन चला ना म्हणा मग भल्ली काही करेल का 10 मिनिटं 10 मिनिटं आवाज दे ना म्हणा चल म्हणा लवकर